हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे. आज आपण काही प्रश्न, काही नकारार्थी वाक्य, काही सकारात्मक वाक्य अशी सगळी काही बघणार आहोत. एक वाक्य घेणार आहोत आणि त्या वाक्याचं नकारार्थी करणार आहोत, प्रश्न करणार आहोत. बघूया काय काय करता येतं ते. एक वाक्य मी बोर्डवर लिहिते. नंबर 1, आय वर्क इन अ हॉस्पिटल. आय वर्क इन अ हॉस्पिटल. अर्थ काय? मी हॉस्पिटलमध्ये काम करते किंवा करतो. आय वर्क इन अ हॉस्पिटल. मी हॉस्पिटलमध्ये काम करते किंवा करतो. आता हे वाक्य आहे साधं, सरळ आणि वर्तमान काळातलं. सरळपणे नेहमी मी काम करते, नेहमी मी काम करतोय अशा अर्थी ते वाक्य आहे. ह्या वाक्याचं समजा आपल्याला नकारार्थी करायचं असेल, नेगेटिव्ह, तर आपण कसं करणार? हेच वाक्य सेम आपण घेणार आहोत. आय पहिला सब्जेक्ट आय. आता वर्क जेव्हा आपण नकारार्थी करतो तेव्हा ते क्रियापद काय आहे ते बघायचं. वर्क हे क्रियापद नुसतं आलं आहे, मेन वर्ब आलं आहे. म्हणजेच तो काळ कुठचा आहे तर सिम्पल प्रेझेंट टेन्स. हे लक्षात घ्यायचं. जेव्हा नुसतं मेन वर्ब येतं तेव्हा तो काळ असतो सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके, सिम्पल प्रेझेंट टेन्स हा काळ आहे या वाक्याचा. आता वर्क हे क्रियापद जेव्हा आपण नकारार्थी करतो त्यावेळेला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये एकतर आपल्याला डू किंवा डज या दोघातलं एक काहीतरी वापरावं लागतं. डू किंवा डज यातलं एक काहीतरी आपल्याला वापरावं लागतं. आय असला प्रोनाऊन म्हणून, सर्वनाम म्हणून आय आहे, म्हणून आपण डू घेणार. आय डू. नकारार्थी करायचं म्हणून नो, नॉट, नेव्हर असे शब्द वापरावे लागतात. इथे आय डू नॉट. आय डू नॉट. वर्क हे आपलं मेन क्रियापद. इन अ हॉस्पिटल हे कायम सेमच राहणार आहे. इन अ हॉस्पिटल हे कायम सेम राहणार आहे, त्यात काहीही फरक होणार नाही आहे. ओके, सो आय वर्क इन अ हॉस्पिटल. आय डू नॉट वर्क इन अ हॉस्पिटल. मी हॉस्पिटलमध्ये काम करते किंवा करतो. मी हॉस्पिटलमध्ये काम करते, करत नाही, असं दोन्ही, होकारार्थी आणि नकारार्थी. आता आपण बघूया तिसरं वाक्य. समजा या वाक्याचा आपल्याला करायचा असेल प्रश्न. तू हॉस्पिटलमध्ये काम करतेस का किंवा करतोस का? सुरुवात परत कशाने करायची? हा जो आपण इथे डू घेतलाय ना त्याने सुरुवात करायची प्रश्नाची. डू. हां, आता इथे मी आय घेतलंय ते मी आत्ता सध्या तरी बदलत नाही, म्हणून डू आयच घेते सर्वनाम म्हणून. डू आय. त्याच्यापुढे घ्यायचं मेन क्रियापद म्हणजे वर्क. इन अ हॉस्पिटल. डू आय वर्क इन अ हॉस्पिटल? क्वेश्चन मार्क. डू आय वर्क इन अ हॉस्पिटल? मी हॉस्पिटलमध्ये काम करते का? मी हॉस्पिटलमध्ये काम करतो का? असा त्याचा मराठी अर्थ होतो. डूने केली सुरुवात परत प्रश्नाची. ह्या अशा टाईपच्या प्रश्नाला आपण म्हणतो येस किंवा नो क्वेश्चन. ओके, कारण आपण ह्याला उत्तर कसं देऊ शकतो? येस आय वर्क किंवा नो आय डू नॉट वर्क. म्हणून येस किंवा नो क्वेश्चन याला म्हणतात. डू, डीड, डज, वॉज, वर, इज, आर, ॲम अशा टाईपने जेव्हा प्रश्नाची सुरुवात होते त्यावेळेला तो प्रश्न येस किंवा नो म्हणजे हो किंवा नाही उत्तर येईल अशा पद्धतीचा असतो. आता आपण हाच प्रश्न WH प्रश्नांमधून सुद्धा करू शकतो. आय डू पहिलं घेऊया. आय वर्क इन अ हॉस्पिटल. आता तू काम कुठे करतेस? तू काम कुठे करतोस? असं जर कोणाला विचारायचं असेल तर कसं विचारणार? कुठे म्हणजेच व्हेअर. व्हेअर. त्यानंतर घ्यायचा डू. तू आता इथे मी आयच ठेवणार आहे म्हटलं त्याप्रमाणे, म्हणून व्हेअर डू आय. सर्वनाम आपण बदलू शकतो नक्कीच. आत्ता मी एकच ठेवते समजावं, सोपं जावं म्हणून. व्हेअर डू आय आणि वर्क. प्रश्न पूर्ण झाला. व्हेअर डू आय वर्क? मी काम कुठे करते? व्हेअर डू आय वर्क? मी काम कुठे करते? अर्थ काय झाला? म्हणजे उत्तर काय येणार? आय वर्क इन अ हॉस्पिटल. मी हॉस्पिटलमध्ये काम करते.
म्हणजेच आपण सुरुवात केली व्हेअरने, आणि जे व्हेअरवाले क्वेश्चन्स असतात त्यांना आपण म्हणतो WH क्वेश्चन्स. आता फक्त व्हेअर असंच घ्यायला हवं असं नाही. व्हॉट, व्हेअर, व्हेन, व्हाय, हाऊ, हुम, हू भरपूर आहेत व्हेअरने सुरू होणारे प्रश्न. आत्ता आपण एक घेऊया नुसतं समजण्यासाठी म्हणून. असं एकच वाक्य पहिलं आपलं घेतलं, त्याचं हे पहिलं आहे त्याला म्हणतात ॲफर्मेटिव्ह म्हणजे सकारात्मक. हे दुसरं आहे त्याला म्हणतात नेगेटिव्ह नकारार्थी. हा तिसरा प्रश्न झाला डू आय वर्क इन हॉस्पिटल, येस नो टाईपचा प्रश्न. हा चौथा व्हेअर डू आय वर्क WH टाईपचा प्रश्न. आणि अजून एक आपण बघू शकतो पाचवा प्रश्न ह्याच्यासारखा, डोंट आय वर्क इन अ हॉस्पिटल. डोंट आय वर्क इन अ हॉस्पिटल. डोंट म्हणजे डू नॉट. डोंट आय वर्क इन अ हॉस्पिटल, मी हॉस्पिटलमध्ये काम करत नाही का, असं जर म्हणायचं असेल तर ते असा बनवायचा आहे प्रश्न, नकारार्थी प्रश्न. आता हा डोंट, डू नॉटचा आपण घेतला शॉर्ट फॉर्म. समजा कोणाला हा शॉर्ट फॉर्म जमत नसेल तर कसं लिहिणार, हाच प्रश्न नकारार्थीच करायचा आहे. मग कसा करणार, हा डू पहिला घ्यायचा, त्यानंतर हा आयसुद्धा घ्यायचा आणि मग नॉट घालायचं. डू आय नॉट, पुढचं सेम, वर्क इन अ हॉस्पिटल, हे पुढचं सेम. म्हणजेच आपण काय केलं, हाच प्रश्न आपण नकारार्थीच केला, फक्त डोंट हा शॉर्ट फॉर्म वापरला नाही, डू नॉट हे पूर्ण रूप वापरलं. आणि जेव्हा पूर्ण रूप आपल्याला वापरायचं आहे तेव्हा प्रश्न मात्र या अशा पद्धतीने करावा लागतो. डू घ्यायचा, सब्जेक्ट आय, सब्जेक्ट म्हणजे करता, मग नॉट घ्यायचं आणि पुढचं सेम राहतं. डू आय नॉट वर्क इन अ हॉस्पिटल, मी हॉस्पिटलमध्ये काम करत नाही का, अर्थ सेमच आहे ऑफकोर्स. आता हे सगळे प्रकार काय आहेत, पहिलं आहे ह्याला आपण म्हणतो ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स. हे जे पहिलं आहे हे काय आहे, ॲफर्मेटिव्ह. हे आहे ॲफर्मेटिव्ह म्हणजे सकारात्मक, पॉझिटिव्ह सकारात्मक वाक्य. ओके. आय डू नॉट वर्क इन अ हॉस्पिटल, नो, नॉट, नेव्हर शब्द आले की ते होतं नकारार्थी. इंग्लिशमध्ये नकारार्थीला आपण म्हणतो नेगेटिव्ह, नेगेटिव्ह किंवा मराठीत नकारार्थी. हा झाला निगेटिव्ह किंवा नकारार्थी वाक्य झालं हे आपलं. नेगेटिव्ह किंवा नकारार्थी वाक्य आहे ते. त्याच्या पुढचं डू आय वर्क इन अ हॉस्पिटल, मी हॉस्पिटलमध्ये काम करते का, हा झाला आपला प्रश्न होकारार्थी प्रश्न. ओके. कसा झाला हा प्रश्न, होकारार्थी प्रश्न. होकारार्थी प्रश्न, पॉझिटिव्ह क्वेश्चन किंवा ॲफर्मेटिव्ह क्वेश्चन. हे इथे सकारात्मक लिहिलं आहे ना, यालाच आपण होकारार्थी सुद्धा म्हणू शकतो ना ऑफकोर्स. होकारार्थी वाक्य किंवा सकारात्मक वाक्य. होकारार्थी वाक्य आहे ते वरचं सगळ्यात पहिलं. हा झाला होकारार्थी प्रश्न. त्याच्या पुढचं वेअर डू आय वर्क, WH ने सुरुवात झालेलं कुठचाही प्रश्न त्याला आपण म्हणतो WH प्रश्न, WH क्वेश्चन. WH ने सुरुवात होते. आता WH म्हणजे काय कळलंच असेल ऑफकोर्स. व्हेअरमध्ये WH अशी सुरुवात होते. एखादं वेगळं रूप येतं ते म्हणजे हाऊ, HOW, पण तो सुद्धा WH मध्येच येतो. तो WH क्वेश्चनच आहे, हाऊने सुरुवात झालेला सुद्धा. ओके. त्याच्या पुढचं डोंट आय वर्क इन अ हॉस्पिटल, डोंट आय वर्क इन अ हॉस्पिटल म्हणजेच काय, नकारार्थी प्रश्न आपण बनवला. म्हणून हा प्रश्न कसा झाला, हा आणि हा हे दोन्ही प्रश्न ॲक्च्युअली डू आय नॉट वर्क इन अ हॉस्पिटल, नॉट आलंच ना, हे दोन्ही प्रश्न आपले नकारार्थी प्रश्न आहेत. नकारार्थी प्रश्न. आणि नकारार्थी प्रश्न मराठीत कसा विचारायचा, मी हॉस्पिटलमध्ये काम करत नाही का, हॉस्पिटलमध्ये काम करत नाही का, तेव्हा आपण म्हणतो नकारार्थी. ओके. आय थिंक तुम्हाला हे एवढं समजलं असेल. इथल्या टिप्स पटकन सांगते. हे सगळे जे काही 5-6 वाक्य आपण बनवली आहेत, ही सगळी वाक्य
सिंपल प्रेझेंट टेन्समधली आहेत. साधा वर्तमान काळ, नेहमीच्या, सवयीच्या, रोजच्या गोष्टी या काळातून आपण सांगतो. सेकंड टिप, जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्समधलं होकारार्थी वाक्य आपल्याला नकारार्थी करायचं असतं किंवा प्रश्न बनवायचा असतो त्यावेळेला आपण डू वापरतो किंवा डज वापरतो. आता यातलं डू कधी वापरायचं आणि डज कधी वापरायचा ते त्या सर्वनामांवर म्हणजे प्रोनाउन्सवर ठरतं. डू कधी वापरायचा? जेव्हा आपली प्रोनाउन्स आय, वी, दे आणि यू अशी असतील तेव्हा. ओके, प्रोनाऊन म्हणजे इथे आय हे जे मी पहिले सगळे सब्जेक्ट करता घेतलं आहे ना त्या जागी यातलं कुठचंही प्रोनाऊन आलं, प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम, डू वापरायचं आहे. आणि डज कधी वापरायचं? जेव्हा हीच प्रोनाऊन ही, शी किंवा इट ही असतील, ही, शी, इट असतील तेव्हा डज वापरायचं. बस एवढं लक्षातच ठेवायचं आहे कारण हे खूप महत्त्वाचं आहे, बेसिक आहे. ओके, माझ्या मते हे सगळ्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. एकदा सांगते परत हवा तर. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते प्राणी किंवा पक्ष्यांसाठी किंवा वस्तूंसाठी, माणसांसाठी इट नाही. ही झाली सर्वनामं म्हणजेच प्रोनाउन्स. त्यानुसार डू घ्यायचं की डज घ्यायचं हे आपलं ठरतं. ही आहे आपली सेकंड टिप. ओके, आणि तिसरी टिप नंबर 3, डू नॉट हा आपला फुल फॉर्म, त्याचा शॉर्ट फॉर्म कसा होणार? डोंट. डू नॉट, डोंट. आणि समजा आपण ही, शी, इट असेल आणि डज नॉट वापरलं तर त्या डज नॉटचा शॉर्ट फॉर्म होणार डझंट. या आपल्या आजच्या टिप्स आहेत आणि ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. डू नॉट, डोंट, डज नॉट, डझंट. या टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवत जा दरवेळेला. पूर्ण व्हिडिओज माझे बघा, त्या टिप्स मी सांगते, उदाहरणं देते, एक्सप्लेन करते, मराठीतून सांगते. जेव्हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघाल ना तेव्हा निश्चितपणे तुम्ही लवकर इंग्लिश बोलाल याची मला खात्री आहे. म्हणून प्लीज बघताना पहिल्यापासून शेवटपर्यंत माझे पूर्ण व्हिडिओज बघा. खरंच निश्चित तुम्हाला फायदा होईल. एकदा परत नुसतं वाचते, सांगते फास्ट आणि आज मी थांबते. आय वर्क इन अ हॉस्पिटल. मी हॉस्पिटलमध्ये काम करते किंवा करतो. होकारार्थी किंवा सकारात्मक म्हणजेच ॲफर्मेटिव्ह असं ते वाक्य आहे. आय डू नॉट वर्क इन अ हॉस्पिटल. मी हॉस्पिटलमध्ये काम करत नाही. नकारार्थी किंवा नेगेटिव्ह असं ते वाक्य आहे. इथे आपण डू नॉटच्या ऐवजी ऑफकोर्स आय डोंट वर्क इन अ हॉस्पिटल असंही म्हणूच शकतो. हा डू नॉट पूर्ण म्हणायला हवा असं नाही, त्या जागी आपण डोंट असं निश्चितच म्हणू शकतो. आय डोंट वर्क इन अ हॉस्पिटल. मी हॉस्पिटलमध्ये काम करत नाही. त्याच्या पुढचं डू आय वर्क इन अ हॉस्पिटल. डू आय वर्क इन अ हॉस्पिटल. मी हॉस्पिटलमध्ये काम करते का? होकारार्थी प्रश्न झाला. व्हेअर डू आय वर्क. मी काम कुठे करते? व्हेअर कुठे, WH प्रश्न झाला. डोंट आय वर्क इन अ हॉस्पिटल. मी हॉस्पिटलमध्ये काम करत नाही का? नकारार्थी प्रश्न झाला. डू आय नॉट वर्क इन अ हॉस्पिटल. मी हॉस्पिटलमध्ये काम करत नाही का? परत सेम प्रश्न सेम आहे, फक्त डोंट वापरलं आहे आणि इथे डू नॉट असा फुल फॉर्म वापरला आहे, एवढाच फरक. पण असं बदललं की मात्र रचना जराशी बदलते. डोंट पहिला घेतला आणि आय घेतला सब्जेक्ट, इथे मात्र डू घेतला, सब्जेक्ट घेतला आणि मग नॉट घेतलं. रचना जराशी बदलते. बस इतकाच फरक. आणि टिप्स मी सांगितल्या त्या ही सगळी वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ, नेहमीच्या, सवयीच्या, रोजच्या क्रियांसाठी वापरण्याचा म्हणून सिंपल प्रेझेंट टेन्स आहे हे लक्षात ठेवायचं. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सरळ वाक्यात जेव्हा नकारार्थी किंवा प्रश्न बनवायचा असेल तेव्हा तो याला म्हणतात हेल्पिंग वर्ब. ॲक्च्युअली सहाय्यकारी क्रियापद ती वेगळी काढावी लागतात. मग तेव्हा डू आणि डज असं आपल्याला करावं लागतं. ते कशावर ठरतं डू कधी आणि डज कधी? तर सर्वनामांवर ठरतं. आय, वी, दे आणि यू ही सर्वनामं असताना आपण डू घ्यायचं आहे. ही, शी, इट ही सर्वनामं असताना आपण डज घ्यायचं आहे. त्याच्या पुढचं नेक्स्ट टिप, डू नॉट हा आहे फुल फॉर्म, डोंट शॉर्ट फॉर्म, डज नॉट हा आहे
फुल फॉर्म, डझंट शॉर्ट फॉर्म. कसा वापरायचा ते तुम्हाला आपोआप हळूहळू समजेलच. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. बाय.